एक मराठीच महिला पश्चिम आपल्या उपनगरात राहणारी परदेशातून आल्या होत्या. त्यांनी फोन केला भेटायचे. भेटल्यानंतर अक्षरशः त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणजे साहेब माझं खूप वर्षाचं स्वप्न होतं मातोश्रीत एकदा यायचंय. नाही, याचं वैभव आम्ही बघितलंय. हे आहे ते तुम्ही बदनाम का करता? ते तुम्ही बदनाम का करता? मी कुठे तुमच्याबद्दल काय बोलतोय? मी राजकारणातलं बोलतोय. वैयक्तिक काहीच नाही. मी राजकारणातलं बोलतोय. जे मला पटत नाही ते मी बोलतोय. मी तुमच्या कुठल्याही वैयक्तिक कोणतेही म्हणजे देवेंद्र फडणवीस एक व्यक्ती मी तुम्ही बोलतो म्हणजे फक्त देवेंद्रजीने देवेंद्रांबद्दल बोलतोय असं मी कोणत्याही भाजपबद्दल अमित शहावरती पण टीका करतोय. का करतोय? अगदी मोदी मला नकली संतान म्हणाले. ही कोणती संस्कृती? त्यांना भेटलो त्यावेळेस ते बोलले होते की वैयक्तिकरित्या जेव्हाही ठाकरेंना काही गरज लागेल तर मोदी पहिले असतील. हो, पण त्यांनी मला एक काहीतरी माना ना, ज्या मातोश्रीनी तुम्हाला वाचवलं, नाहीतर वाजपेयी तेव्हाच म्हणजे मोदी दिसलेच नसते. आणि आमचे प्रमोदजी असते तरी मोदी दिसले नसते. कारण प्रमोदजी एक कर्तबगार माणूस होता. बरोबर आहे. आणि त्यांना सगळी आता जन्माचं जे म्हणतो ना, आता त्यांना संपूर्ण देशाची जाण होती. जन्म त्यांचा कुठे झाला आजही मला माहित नाही. पण त्यांना ते यायचे. त्यांना मुंबईत आले की त्यांना मुंबईच्या पक्क्या गोष्टी माहिती असायच्या. पुण्यात गेले का पुण्याच्या गोष्टी, दिल्लीत गेले का दिल्ली, कुठल्या राज्यात, तसा तो एक कर्तबगार माणूस होता. पण त्यावेळेला अटलजीने राजधर्म का पालन करना होगा म्हणून मोदींना उचलून फेकत होते. तेव्हा ज्या मातोश्रीने बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही नकली संतान बोललात. तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत की? अश्रू नाहीयेत, मग भावनिक आहेत, अंगार आहे. कारण हे मला असं वाटलं की तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. नाही, हे प्रदूषणामुळे झालं असेल. असं अश्रू ढाळणार मी नाहीये. खूप खूप धन्यवाद. तुम्ही म्हणजे तुम्हाला जायचंय मला माहित आहे. आणि तुम्ही बोलला होतात की गळ्याचाही त्रास आहे तरी पण तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि दिलखुलास गप्पा केल्यात. खरंच उद्धवजी दिलखुलास गप्पा होत्या आणि सगळ्या विषयावर बोललात तुम्ही, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या मनात एक आणि मी बोललो तुम्हाला जेंटलमॅन तुमची छवी आहेच ना. मी जे आहे जे पटत नाही ते पटत नाही. जे पटतं ते माझ्या शत्रूचं असलं आणि पटलं तरी मी पटलं बोलणार आहे. आणि मित्राचं नाही पटलं तरी नाही पटलं बोलणार आहे. आणि अशीच अपेक्षा माझी इतरांकडनं की माझं नाही पटत मला तुम्ही समजवा. कारण माझे आजोबा आणि वडील या दोघांचे काय होते, आजोबा पत्रकार होते, ते व्यासंगीच होते. इतिहास ते म्हणायचे मी इतिहासकार नाही, मी इतिहास चिवडतो. म्हणजे इतिहासातल्या गोष्टी ते काढायचे बाहेर. बाळासाहेबांची तो ओळख करून द्यायची गरजच नाहीये. आणि आजोबांचं पण ते सोडणं की टीका अशी केली पाहिजे म्हणजे ओरबाडणं असतं का म्हणे. टीकाकाराला कळलं पाहिजे की नेमकं काय त्याचं चुकतंय. आता हे जे काय चाललं ना, मला वाईट वाटतं की ज्या पद्धतीने आपण लोकांच्या आयुष्याशी खेळतोय, बिनविरोध निवडणुका करून त्यांच्या मतदानाचा अधिकार काढतोय, निवडणुकीत वाटेल तसे पैसे वाटून सत्ता मिळवतोय आणि सत्तेनंतर पुन्हा सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, लोकांच्या आयुष्यात काय, ह्याचं मला वाईट वाटतंय. आणि म्हणून मी ही कामं परत परत तुम्हाला का दाखवतो की अरे सत्तेसाठी कशासाठी सत्ता पाहिजे, तर आम्हाला ह्याच्यासाठी सत्ता पाहिजे, ह्याच्यासाठी सत्ता पाहिजे. आज रस्त्यावरती उतरून न्याय मागू शकतो, पण जो कोस्टल रोड केलाय तो रस्त्यावरती उतरून नाही होणार. त्याच्यासाठी सत्ता पाहिजे एक. आणि लोकांनी आता ठरवायला पाहिजे की आपलं आयुष्य कसं पाहिजे, की श्वास घेताना शुद्ध हवा गेली पाहिजे का भ्रष्टाचाराचं प्रदूषण आत गेलं पाहिजे, हे लोकांनी ठरवायचंय. चला, ते 15 तारखेला लोक ठरवतीलच, असं ठरवावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.